हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहेत भाजी लेण्यांना. हे पहा, तिथे म्हणजे लेण्यांमध्ये मी असं ऐकलं आहे की तिथे 12ही महिने पाणी असतंय. म्हणजे उन्हाळ्यात पण एवढं वरती डोंगराच्या वरती म्हणजे जुन्या लोकांनी असं एवढं करून ठेवलेलं आहे. असे हौद म्हणजे नाही का, दगडाच्या आतमध्येच हौद केलेले आहेत. तिथे 12ही महिने पाणी असतं मी असं ऐकलं आहे. हे पहा, त्या पाण्यामध्ये मासे पण दिसत आहेत. एकदम म्हणजे देसी फ्रीज असं वाटतंय त्याला पाहून. जय श्रीराम. हे पहा, व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, त्यात छोटे छोटे मासे पण झाले आहेत. खूप छान असं झालेलं आहे म्हणजे आहे तिथे. आणि मी ऐकलंय की ते 12ही महिने पाणी असतं, एवढं डोंगराच्या वरती पण. आणि हे पहा, तुम्ही आता समोर पाहू शकताय, तिथे जाता येईल तर छोटासा वॉटरफॉल आहे इथे. म्हणजे तुम्ही फिरण्यासाठी म्हणून पण जाऊ शकता किंवा आपल्या प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी पण जाऊ शकताय. आणि हे पहा, इथून खाली नेचर कसलं छान दिसत आहे. तेच तर म्हटलं ना मी, इथून आपण समोर म्हणजे नेचर पाहण्यासाठी म्हणून पण जाऊ शकतो आणि प्राचीन काळातून काही माहिती भेटण्यासाठी पण जाऊ शकतो. हे पहा, इथे असे स्तूप आहे, ते काही यातले काही जय श्रीराम. यातले काही स्तूप असे म्हणजे पडले आहेत. त्याला काय म्हणतात माहीत नाही मला, पण हे पहा, असे लहानापासून छोटे छोटे होत गेले आहे. खूप छान दिसत आहे हे. आणि इथून म्हणजे नेचर पण खाली खूप छान दिसत आहे, कारण लेण्या अशा वरती आहेत ना, त्यामुळे खाली खूप छान दिसते. तुम्ही पण नक्की विजिट द्या या पावसाळ्यामध्ये. खूप छान झाल्या आहेत भाजीच्या लेण्या. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तो व्हिडिओ पहा किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन पहा.